निपाणीत गुन्हेगारीवर पोलिसांचा धडक कारवाईचा बडगा. निपाणीतील तिघे तडीपार. अंमली पदार्थांच्या वाढत्या जाळ्याने नागरिक चिंतेत. बेळगाव जिल्ह्यात वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी बेळगावी जिल्हा पोलीस प्रशासनाने धडक मोहीम हाती घेतली असून विविध गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या सराईत गुन्हेगारांवर कठोर कारवाई सुरू केली आहे. जिल्हा पोलीस प्रमुख के रामराजन यांनी गेल्या 6 वर्षांपासून बेळगावी जिल्ह्यात विविध गुन्हेगारी कारवायांमध्ये सक्रिय असलेल्या 3 गुंड टोळ्यांचा विशेष उल्लेख करत एकूण 18 सराईत गुन्हेगारांना जिल्ह्यातून तडीपार करण्याचे आदेश दिले आहेत. यामध्ये निपाणी तालुक्यातील 3 आरोपींचा समावेश असून त्यांना बेळगाव, दावणगेरे, बागलकोट आणि कोल्हापूर जिल्ह्यातून 1 वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे. याबाबतची माहिती सीपीआय BS तळवार यांनी दिली. तडीपार करण्यात आलेल्या आरोपींमध्ये सैफली शेरली नगारजी वय 25 राहा दर्गा गल्ली निपाणी, प्रवीण अशोक चौगुले वय 20 राहा बौद्धनगर निपाणी आणि चंद्रकांत शंकर वड्डर वय 55 राहा अकोळ यांचा समावेश आहे. निपाणी पोलिसांनी सादर केलेल्या अहवालाच्या आधारे जिल्हा पोलीस प्रशासनाने ही कारवाई केली आहे. दरम्यान निपाणी परिसरात अंमली पदार्थांचे वाढते सेवन, गांजाचा वाढता पुरवठा, गुटखा व दारू यांसारख्या व्यसनांचे वाढते प्रमाण यामुळे गुन्हेगारीत वाढ होत असल्याची चिंता नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. विशेषतः युवकांमध्ये व्यसनाधीनतेचे प्रमाण झपाट्याने वाढत असून त्यामुळे तरुण पिढी उद्ध्वस्त होत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली. निपाणी परिसरात गांजाचा पुरवठा करणाऱ्या टोळ्यांचे जाळे मोठ्या प्रमाणात सक्रिय असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. अशा टोळ्यांवर कठोर कारवाई करून अंमली पदार्थांचा पुरवठा कायमचा बंद करण्याची मागणी होत आहे. तसेच गुन्हेगारी प्रवृत्तीच्या युवकांमध्ये पोलिसांचा धाक कमी झाल्याचेही बोलले जात असून कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी पोलीस प्रशासनाने ठोस आणि प्रभावी भूमिका घेण्याची गरज नागरिकांनी व्यक्त केली आहे. गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांनी सुरू केलेल्या तडीपार मोहिमेमुळे सराईत गुन्हेगारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनी या कारवाईचे स्वागत केले आहे. महान कार्य न्यूजसाठी गौतम जाधव, निपाणी.